रांजणगाव कारेगाव गटातील जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस असणाऱ्या उमेदवार ज्योती वहिनी मानसिंग भैया खरं तर आज उमेदवारी दाखल करतायत. काही समर्थक आपल्यासोबत आहेत. आज वहिनी उमेदवारी दाखल करताय, काय भावना आहेत? काय नाही, चांगली भावना आहे. नवीन उमेदवार आहेत, त्या 100% निवडून येतील. मानसिंग भैयांच्या माध्यमातून या गावामध्ये तालुक्यामध्ये अनेक विकास कामं झालेली आहेत. त्या विकासाचा अजेंडा घेऊन ही मंडळी निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि घड्याळ चिन्हावर ही निवडणूक या ठिकाणी होत आहे. ग्रामीण भाग हा राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा वर्ग आहे, त्यामुळे त्या 100% निवडून येतील यात काही शंका नाही. ज्योती वहिनीच का? ज्योती वहिनी म्हणजे नवीन चेहरा आहे आणि मानसिंग भैया त्यांचे पती आहेत. त्यांचं काम एकदम एक नंबर आहे. रांजणगावला पाणी पुरवठा योजना असेल, बाजारतळ असेल, रस्ते असतील, सर्व प्रकारच्या योजना आणण्याचं काम खऱ्या अर्थानं रांजणगावमध्ये मानसिंग भैयांनी केलेलं आहे. त्यामुळं ज्योती वहिनीच पाहिजे. म्हणजे मानसिंग भैयांनी दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून जो विकास केलेला आहे तो पाहता ज्योती वहिनी ह्या विजयी होती. 100% विजय होतील, यात तिळ मात्र शंका नाही. या निवडून येतील काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहात, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाली, काय भावना आहे? चांगली भावना आहे. त्यामध्ये दुधात साखर पडली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अतिशय दुग्ध शर्करोगे ताकद वाढली जाणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या. मतांचं विभाजन होणार नाही. हां, मतांचं विभाजन होणार नाही. मताचं विभाजन होणार नाही आणि त्याचा फायदा 100% घड्याळाला होणार. पवार साहेब आमचे दैवत आहेत. दोन्ही पवार एकत्र झाले. दोन्ही पवार एकत्र झाले, खूप आनंद झाला. शेठ म्हणल्याप्रमाणे दुधात साखर पाडल्यासारखं झाले. खूप मोठ्या प्रमाणावर पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे. आज ग्रामीण भागामध्ये आपले जे वयस्कर लोक आहेत ते आजही पवार साहेबांना मानणार आहेत. या भागातनं खासदार म्हणून कितीतरी वेळा पवार साहेब पण निवडून गेलेले आहेत. आज आमची स्थानिक MIDC वगैरे ही सगळी पवार साहेबांच्या काळामध्ये आमची इथं झालेली आहे. त्यामुळं आम्हाला स्थानिक लोकांना रोजगार, आज आम्ही हे जे कपडे बघतोय वगैरे सगळे पवार साहेबांची पुण्य आहे. त्याचप्रमाणे अजितदादांच्या माध्यमातून नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज हजारो कोटीची कामं आमच्या शिरूर तालुक्यामध्ये झाली आहेत. आज रांजणगावच्या सारख्या ठिकाणी आज आमची 72 कोटीची योजना नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आणि माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांनी आम्हाला मंजूर करून दिले आहे. ATP प्लॅनमध्ये आज 4 कोटीचा आम्हाला निधी मंजूर करून दिला आहे. अशा इथून पाठीमागच्या कार्यखंडामध्ये आत्तापर्यंत आम्ही 100 कोटीचा निधी ह्या वर्षात आणला आहे. या 2 वर्षाच्या काळामध्ये त्याला पाठपुरावा करण्यासाठी आमचे मानसिंग भैया पाचुनकर पाटील असतील, माणिक सरखेडकर असतील, श्रीकांत पाचुनकर पाटील असतील, यांच्या आमच्या समस्त सगळ्या गावातल्या, त्यामुळं आम्हाला ह्या ज्योती वहिनींच्या याच्यातनं जिल्हा परिषदने पुढाकार घेऊन इथून पुढच्या कामामध्ये या जिल्हा परिषद गटामध्ये काय अजून योजना करता येतील आणि मानसिंग भैयांचं काम स्थानिकांना रोजगार असेल, गावातील रस्ते असतील, पाणी योजना असतील, या सगळ्या गोष्टींसाठी आहे ना आतोनात रात्रंदिवस ही मेहनत घेतात. त्यामुळं आज जी ही तुम्हाला जनता दिसतीये ही केवळ मानसिंग भैयांच्या कामाची पोचपावती. त्यामुळे ज्योती वहिनी ह्या 100% ह्या विजयी होतीलच, त्यात तीळ मात्र शंका नाही. महेश बापू फंड असतील, निर्मला वहिनी असतील, दोघे उभे आहेत. महेश बापू फंडसुल यांचं चांगलं कार्य आहे. आज आमच्या गावामध्ये असतील स्थानिक सोसायटीच्या याच्यावर ते चेअरमन म्हणून काम केलेलं आहे. आज स्थानिक आमच्या सार्वजनिक कामामध्ये चांगल्या मोठ्याने भाग घेतात. ते निर्मला वहिनी हा कारेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम केले. त्यांच्या गावामध्ये पाणी पुरवठा योजना झाली. नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून 54 कोटी रुपये निधी त्यांच्या पाणी योजनेला दिला आत्ता. त्यांचंही खूप छान कार्य आहे. त्यामुळे आमचे तिन्ही उमेदवार राष्ट्रवादीचे बहुसंख्य मतांनी विजयी होणार आहेत, याची तीळ मात्र शंका नाही आम्हाला. दादा 9 वर्षानंतर निवडणूक लागलेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतोय की मानसिंग भैया आजपर्यंत त्यांनी अनेकांसाठी काम केलेलं आहे, अनेकांना जिल्हा परिषद सदस्य केलेलं आहे आणि आज स्वतःसाठी मतदान मागताय. हां, बरोबर आहे. त्यांना साहजिकच आहे. आता त्यांना स्वतः मतदार उमेदवारी मागितली म्हणजे ते आता म्हणजे कुठपर्यंत थांबणार. ते त्यांनी दुसऱ्याला मोठं केले, पण आता ते स्वतः त्यांनी त्यामध्ये पुढाकार घेऊन आपण ते स्वतः उभे आहेत. आता काय वाटतंय आज मानसिंग भैयांची वेळ आली? मानसिंग भैयांची वेळ आली. खरोखर आज 20 वर्षापासून ते आमचे मित्र आहेत. जेव्हा आम्हाला वाटतं तेव्हापासून ग्रामीण भागामध्ये काही पेरण्याचं काम केलं असेल तर मानसिंग भाई यांनी केले. त्यामुळे ते 20 वर्ष सगळ्यांना घरच्यांना देत आले, स्वतःसाठी कधी काही मागितलं नाही. पण आज ही जनता उभी राहिली केवळ मानसिंग भैयांसाठी उभी राहिलेली आहे. इतके दिवस आपल्या नेत्यांनी काही मागितलं नाही, त्याच्यासाठी आपण काहीतरी द्यावा याच्याकरता त्यांच्या मंडळीला म्हणजे ज्योती वहिनीला निवडून द्यायचं आहे. आमच्या तिन्ही उमेदवारांना आम्ही मानसिंग भैयांच्या माध्यमातून किंवा दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला प्रचंड बहुसंख्येने विजयी करा असं मी आमच्या कारेगाव रांजणगाव गटातील सर्व मतदार बंधू मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो.
मागील 20 वर्षात रांजणगाव परिसर असेल किंवा हा संपूर्ण विधानसभा मतदारसंघ असेल, यामध्ये मानसिंगभाई पाचुंदकर यांनी जे पेरलं तेच खरं तर आता ही उगवण्याची वेळ आलेली आहे. स्वतःसाठी त्यांनी कधीच काय मागितलं नाही, परंतु आज पहिल्यांदा स्वतःच्या पत्नीसाठी ते आज मतदारांपर्यंत जात आहे, मत मागत आहे. येणाऱ्या 7 तारखेला गुलाल कोणाचा असेल ही येणारी निवडणूकच ठरवेल. कॅमेरामन भानुदास शिरोळसह मी अतुल परदेशी, आपला आवाज, रांजणगाव.